रायगड जिल्ह्यातील पेण ग्रामीण भागात सर्वात भव्य आणि लोकप्रिय असणाऱ्या युवा शक्ती वैकुंठ रविशेठ पाटील दहीहंडीचा थरार यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात झाला। विठाई गोविंदा पथक खारपाले यांनी 7 थर लावून तांबडशेत येथील मानाची हंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला। या दहीहंडीच्या कार्यक्रमाला आमदार रविशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या कौशलताई पाटील, युवकांचे प्रेरणास्थान भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर तसेच हमरापूर विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते। याशिवाय वैकुंठ रविशेठ पाटील मित्रमंडळ दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्याच प्रयत्नात 5 थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 5,000 रुपये तर 7 थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले। हमरापूर विभागातील ज्या गोविंदा पथकाने 3 थर लावले त्यांनाही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। या दहीहंडीला बक्षिसांची खैरात करण्यात आली होती। सांस्कृतिक कार्यक्रम तांबडशेत येथील दहीहंडीचे आकर्षण ठरले। डोळ्यांचे पारणे फिटावे असा हा सोहळा होता। वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळाच्या दहीहंडीचे उत्तम नियोजन केल्याबद्दल गोविंदा पथकांनी व ग्रामस्थांनी मंडळाचे कौतुक करून अभिनंदन केले। महिला गोविंदा पथक कळवे आणि पुरुष गोविंदा पथक कळवे दोन्ही पथकांनी तयार राहायचं आहे, लक्षात घ्या। यानंतर यांची सलामी झाल्यानंतर आपल्याला विभागाच्या या ठिकाणी गोविंदा पथकाला या ठिकाणी मान दिला जाणार आहे। अंतोराचे संदेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत। बघूया 7 थरांची सलामी। मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण बघतोय की या तालुक्यामध्ये ज्यांनी आपलं नाव मोठं केलंय असा विठाबाई गोविंदा पथक खारपाले 7 थरांची सलामी देतोय का बघायचं आहे। आणि 7 थरांची सलामी दिल्यानंतर आपण सर्वच नागरिकांनी त्यांचा टाळ्या वाजून आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत। मित्रांनो, बोला गोपाळ कृष्ण महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। कडक कडक या 7 थरांच्या सलामीसाठी या ठिकाणी अजित साळवी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आंबेकर यांच्याकडून 5,000 रुपये बक्षीस आलेले आहे। आणि तसेच या ठिकाणी भरतभाऊ पाटील हमरापूर विभाग प्रमुख यांच्याकडून 1,000 रुपये। बोला गोपाळ कृष्ण महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। हर हर इथून काय काढशील, लांब आहे। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।